मस्त थंडगार पावसात असा कडक आणि गरमागरम चहा मिळाला ना की एवढं भारी वाटतं ना। मुळात काय पाऊस असो किंवा नसो पण चहा मात्र लागतोच। तर रोजच सगळे घरी चहा बनवतात त्यामुळे त्यात काय वेगळं। पण तुम्ही नोटीस केलं असेल तर रोज चहा बनवला तरी रोजच्या चहाची चव एकसारखी अजिबात येत नाही। कधी कधी खूप पानसट आणि फिक्का चहा बनतो तर कधी कधी मस्त कडक चहा बनतो। तर चला आज माझ्या पद्धतीने चहा बनवूया, रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच मस्त रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। तर आज ना आता मी 2 कप चहा बनवते, त्यासाठी इथे 1.5 कप पाणी घातलेलं आहे। गॅस चालू केलाय, गॅस फुल ठेवायचा आणि कडक पाणी उकळून घ्यायचं। थंड पाण्यामध्ये चहा पावडर वगैरे घालायची नाही, नाहीतर चहा कडवट तयार होतो। तर आता इथे आपल्याला आलं घालायचं आहे। तर इथे मी 1 इंचापेक्षा थोडंसं कमी आलं आणि 2 वेलच्या घेतलेल्या आहेत, जाडसर कुटून घ्यायच्या। शक्यतो आलं किसून घालायचं नाही, कारण आपण चहा खूप जास्त उकळून घेणार आहोत, त्यामुळे आल्याचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर येतो। तर त्यामुळे असं जाडसर कुटून घालायचं। आता इथे मी हे कुटलेलं आलं आणि थोडीशी वेलची हे घातलेलं आहे चहामध्ये। त्यानंतर आपल्याला 1 लवंग घालायची आहे, फक्त 1च लवंग घालायची, यापेक्षा जास्त लवंग अजिबात घालू नका। आणि गॅस फुलच ठेवायचा आहे, थोडंसं ढवळून घ्यायचं। मस्त 1 उकळी आली की त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा चहा पावडर घालायची आहे। तुम्ही जी पण कुठली चहा पावडर रोज वापरता तीच वापरा। त्यानंतर 2 चमचे साखर घालते आहे, आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। आता हा चहाचा बेस आपला रेडी झालेला आहे, याला मस्त उकळून घ्यायचं आहे। तर 1.5 कपाचं जवळपास 1 ते पाऊण कप आपलं हे पाणी होईल इतपत आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी घालते दूध। तर आता 1.5 कप पाण्यासाठी मी 1.5च कप दूध वापरलेलं आहे। आणि फ्रीजमधलं एकदम थंडगार दूध घ्यायचं नाही, शक्यतो चहा करायच्या थोडंसं 15-20 मिनिट आधी तुम्ही दूध फ्रीजमधून बाहेर काढून ठेवू शकता। त्यानंतर आता मी गॅस मीडियम केलेला आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे उकळून घ्यायचा आहे चहा। तुम्ही जेवढा जास्त चहा उकळाल ना तेवढा जास्त तो कडक तयार होईल। तुम्ही पाहिलं असेल टपरीवरती ना चहा खूप जास्त उकळला जातो, तो खूप वेळ उकळून त्याला असं चमचाने वरखाली करतात, तेव्हा तो आपला एकदम कडक चहा तयार होतो। आणि आता हा चहा आटून जवळपास 2 कप एवढा झालेला आहे आणि एवढा मस्त चहाचा घमघमाट सुटलाय ना घरात। तर आता आपला हा साधा सोपा चहा रेडी झालेला आहे आणि या कडक चहा सोबत तुम्ही मस्त बिस्किट किंवा बनमस्का पाव किंवा खारी अगदी तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता आणि मस्त या पावसाळ्यात चहाचा आनंद घ्या। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।